योजना आपण सुरू केली। केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000 आज त्याचा आपण हप्ता भरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर शासनाच्या माध्यमातून समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज या ठिकाणी राहिलेली नाही, कारण की शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे। त्याचप्रमाणे PM किसान योजनेचे 2,000 रुपये सुद्धा आता जमा केले जाणार आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आपल्यासमोर आलेले आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर रोजच्या रोज महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती बघायला मिळत राहील। यामध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या अत्यंत महत्त्वाची योजना नमो शेतकरी योजनेबद्दल। नमो शेतकरी योजनेचा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। 2 हप्ते एकत्रपणे 9वा आणि 10वा येणार का हे सुद्धा आपण महत्त्वपूर्ण अशी अपडेट बघणार आहोत व कोणकोणत्या 20 जिल्ह्यांसाठी निधी आता वर्ग केला गेलेला आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्या जिल्ह्यांसाठी आता निधी वर्ग केलेला आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लगेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत सर्वांच्याच खात्यावरती पैसे आता जमा केले जाणार आहे। बघा नमो शेतकरी योजना ही राज्य शासनाची महत्त्वपूर्ण अशी योजना आहे। त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारे अपडेट आता समोर आलेले आहे। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला। 9वा आणि 10वा हप्ता एकत्रपणे मिळणार का अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आता 2,000 रुपये 9वे आणि 2,000 रुपये 10वे अशा एकत्रपणे 4,000 व 2,000 रुपये PM किसान 6,000 रुपये असं एकत्रपणे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सूत्रामार्फत वर्तवली जात आहे। शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता याआधीच अपेक्षित होता। शेतकरी मित्रांनो यासाठी आता राज्य शासनाने 6,000 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला गेलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांना या योजनेमार्फत सर्व शेतकरी बांधवांना पैशाचा लाभ मिळणार आहे। बघा यामध्ये ही कामे केलेली असेल तरच तुमचे पैसे येणार आहे। शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून नवीन अट टाकण्यात आलेली आहे। त्या अटी कोणत्या आहे ते सुद्धा आपण बघू। KYC अपूर्ण असणे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक न नसणे, बँक खाते चूक असणे, जमिनीची नोंद त्रुटी, PM किसानची माहिती वेळेवर नसणे व आधारवरील नाव बँकेवरील नाव वेगवेगळे असणे, हप्ता न मिळाल्याचे कारण काय। बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला इतके दिवस हप्ता काय मिळाला नाही ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। बघा प्रथम PM किसान योजनेचे लाभार्थी स्थिती तपासा, KYC पूर्ण आहे का ते तपासा, आधार कार्डची बँक खात्याशी लिंक आहे का ते सुद्धा तुम्हाला तपासणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपले बँक खाते सक्रिय आहे का याची सुद्धा खात्री करा। आवश्यक असल्यास कृषी सहाय्यक तलाठी संबंधित कार्यालयाशी भेट द्या। आधार कार्ड असेल, 7/12 उतारा असेल, पासबुक असेल, मोबाईल क्रमांक असेल, PM किसान नोंदणी क्रमांक असेल, KYC वेळेत पूर्ण करून घ्या शेतकरी मित्रांनो। त्याचप्रमाणे आधार कार्ड मोबाईल नंबर क्रमांक अद्ययावत ठेवा, म्हणजे की लिंक करून ठेवा। बँक खाते सुरू असल्याची खात्री करा। 7/12 नोंदणी त्रुटी असतात ते दुरुस्त करून घ्या। शेतकऱ्यांनी ही कामे केलेली असतील तर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। परंतु शेतकरी मित्रांनो 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा तुम्हाला तपासणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे म्हणजे की तो धाराशिव जिल्हा। बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते व PM किसान योजनेचा 1 हप्ता आता मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्याची या ठिकाणी माहिती समोर येत आहे। शेतकरी बांधवांना आता चांगलाच मोठा दिलासा राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे नमो शेतकरी योजनेचे पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये बघा पात्रता ज्या शेतकऱ्यांची नसेल त्यांची आता पैसे जमा होणार नाही, त्यांनी आता पैसे येणार असल्याची त्यांना खुशखबर नाही, कारण की त्यांनी ही कामे केलेली नाही जी व्हिडिओमध्येच आपण सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो ज्यांची ही कामे झालेली नाहीत अशा सर्व शेतकरी बांधवांना आता 1 रुपया सुद्धा शासनाच्या माध्यमातून जमा केला जाणार नसल्याची या ठिकाणी माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही योजनेचे पैसे
एकत्रपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून आता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज भासणार नाही, कारण की आता नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना, PM किसान योजना दोन्ही योजनेची हप्ते म्हणजे किती नमोचे 2 व PM किसान योजनेचा 1 हप्ता जमा होणार असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 PM किसान योजनेचा 1 हप्ता म्हणजेच की 2000 असे एकत्रपणे 6000 रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा दुसरा जिल्हा ठरवण्यात आलेला आहे, म्हणजे तो बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे आता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहेत, जे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना, PM किसान योजना दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर राज्य शासनाच्या माध्यमातून जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा बहुतांश जिल्ह्यामध्ये आता निधी वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांना, जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्वांना पैसे या ठिकाणी जमा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पैसे जमा झाले का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. शेतकरी चिंतित होते की आम्हाला कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी मिळणार की नाहीत, परंतु शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी राहिलेली नाही, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 योजनेचे पैसे आता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती सूत्रांच्या मार्फत वर्तवली जात आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजना असेल, दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. PM किसान योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत व जे नमोचे पात्र लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना, PM किसान योजना दोन्ही योजनेचे 6000 रुपये असे एकत्रपणे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज भासणार नाही, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना, PM किसान योजना दोन्ही योजनेची आणि शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचे सुद्धा पैसे राज्य शासनाच्या माध्यमातून जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ